संगणक आणि शिक्षण हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा आपण संगणक आणि शिक्षण म्हणतो, मला दोन बाजू दिसतात. एक संगणकाचं शिक्षण, दुसरं संगणकातून दुसऱ्या विषयांचं शिक्षण, संगणकीय शिक्षण. मला काय दिसतं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही महत्त्वाची स्थित्यंतरे होत आहेत आणि पुढे होणार आहेत, ती होणार आहेत माहिती आणि संचार तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये कसा करता येईल. मग ते प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षण असेल. जे काही स्थित्यंतर आता होऊ पाहत आहेत शिक्षणामध्ये, मला वाटते याची झेप अजूनही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आणि व्यवस्थापकांना किंवा मला असं वाटतं सरकारलाही अजून पूर्णपणे कळलेली नसावी. पुढे येणारं शिक्षण जे आहे आणि त्यातली जे आपण जे ट्रान्सफॉर्मेशन्स आणि जे परिवर्तन मी पाहतोय ते अत्यंत महत्वाचं आहे. ते काय आहे? त्याआधी आपण पाहावं लागेल की संगणकाने मानवी उत्क्रांतीमध्ये कोणती स्थित्यंतर केली. संगणकाची सुरुवात पाहतो आपण ही अलीकडची आहे. मला काय दिसतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वेळेस एक महत्वाचा शोध लागला आणि तो शोध होता एका उपकरणाचा, ट्रान्झिस्टर नावाच्या उपकरणाचा. आपण ट्रान्झिस्टर म्हणतो ते उपकरण. पण ते उपकरण इतकं महत्वाचं होतं आणि कोणाला कळलं नाही की ते उपकरण एक महत्वाची क्रांती घडून आली मानवी उत्क्रांतीमध्ये. नुसतीच क्रांती नाही, त्याच्यामध्ये तिथून इलेक्ट्रॉनिक्सची सुरुवात होते, इलेक्ट्रॉनिक्सच्या क्रांतीची सुरुवात होते आणि नंतर चिप्स तयार व्हायला लागतात. आणि नंतर त्याच्या पुढची स्टेप जी होती ती होती मायक्रो प्रोसेसर. संपूर्ण संगणक एका चिपवर आणि अत्यंत कमी किमतीमुळे. आणि त्यामुळेच आपण पाहतो आहे की सर्वीकडे इलेक्ट्रॉनिक्समध्ये ह्या चिप्स वापरल्या जातात. नंतर पर्सनल कम्प्युटर तयार होतो, नंतर इंटरनेट येतो, नंतर वेब तयार होतं. याच्यामध्ये ही सर्व क्रांती मी जी पाहिलेली आहे. आणि मग संगणकाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रामध्ये व्हायला लागतो. रेल्वे रिझर्वेशनमध्ये पाहतो आपण, बँकिंगमध्ये पाहतो, एअरलाईन्स रिझर्वेशनमध्ये पाहतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणक वापरले जात आहेत. पण ज्या तऱ्हेने संगणक आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये वापरायला पाहिजे, शिक्षणामध्ये वापरायला पाहिजे, जरी शिक्षणानेच किंवा युनिव्हर्सिटीमध्ये त्याचे शोध लागले तरी पण आपण संगणकाचा उपयोग प्रभावीपणे अजूनही शिक्षण पद्धतीमध्ये केलेला नाही आहे. आणि म्हणूनच माझा एक मोठा जो प्रकल्प आहे, तर संगणकाचा उपयोग आपल्याला अध्ययनामध्ये, शिक्षकांसाठी अध्यापनामध्ये, व्यवस्थापकांसाठी व्यवस्थापनासाठी शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये आणि प्रशासनाला सुद्धा कसा करता येईल आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आज आपण पाहतो आहे की इंटरनेटवर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे, अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. मला जे काही शिकायचे, मी आता महासंगणकावर काम करतो, सुपर कम्प्युटर काम करतो किंवा नवीन नवीन शोधावर जेव्हा काम करत असतो विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, ती माहिती कुठे उपलब्ध आहे? कोणत्या कॉलेजमध्ये उपलब्ध नाही किंवा कोणत्या लायब्ररीमध्ये उपलब्ध नाही. ती उपलब्ध आहे इंटरनेटवर, वेबवर. अत्याधुनिक माहिती. आज उद्या काय घडलं आहे किंवा उद्या काय घडायचं आहे किंवा काल काय घडलं आहे याची माहिती कुठे कॉलेजमध्ये मिळत नाही मला. ती माहिती मिळते मला इंटरनेटवर. आणि ज्ञान आणि विज्ञान इतक्या झपाट्याने बदलत आहे तर ती माहिती दुसऱ्याकडे नसतेच. म्हणून आपण संगणकाचा उपयोग प्रभावीपणे जास्तीत जास्त इंटरनेटवर करायला पाहिजे आणि करतो आहे एका दृष्टीने. पण माझा काय हे प्रकल्प आहे की मला असं वाटायला लागलं की ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या छोट्या छोट्या शाळांमध्ये झाला पाहिजे. युनिव्हर्सिटीमध्ये होईलच, पण छोट्या गावामधल्या शाळेमध्ये, प्रायमरी शाळेत, प्राथमिक शिक्षणासाठी जिथे टीचर्स नाही आहेत, जिथे हे नाही आहेत, अनेक सुविधा उपलब्ध नाही आहेत, तर या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण हे कसं करू शकतो. सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर जो होता की जेव्हा आयटीची प्रगती भारत देशामध्ये इतक्या विलक्षण तऱ्हेने होत होती
आणि आजही होत आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय की आयटी हा एक भारत हा आयटीचा एक सुपर पॉवर, एक महासत्ता म्हणून ओळखल्या जाऊन राहिली जगामध्ये. पण दुसऱ्या बाजूला मी पाहत होतो की लोकांना जवळजवळ जेव्हा मी सुरुवात केली होती 2000च्या दरम्यान 40 कोटी लोकांना वाचता सुद्धा येत नसते, आणि त्यापेक्षा जास्त स्त्रियांना वाचता सुद्धा येत नाही, लिहिता येतच नाही. तर मला असं वाटायला लागलं होतं की जर आपण या तंत्रज्ञानाचा उपयोग साक्षरतेसाठी कसा करू, किती वर्ष लागतील आपल्याला भारताला पूर्णपणे साक्षर करायला, जर याचा इथे आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकलो तर किती चांगलं होईल किंवा किती महत्वाचा टप्पा असेल. त्याचा प्रयोग म्हणून आम्ही काय सुरुवात केली की आपण साक्षरता तर मोठं आव्हान आहे, त्यापेक्षा दुसरं आव्हान असू शकेल, त्यापेक्षा म्हणजे आव्हान आवाक्यातलं आव्हान माझ्यासाठी असू शकेल किंवा आमच्यासाठी असू शकेल, त्यास आपल्या देशाला आपण सर्वात जास्त संगणक साक्षर करूया. डिजिटली लिटरेट, कम्प्युटर लिटरेट सर्वात जास्त लोक भारतामध्ये असले पाहिजेत, आणि त्याचं अभियान आम्ही सुरू केलं. मग ते सुरू करायचं, संगणक साक्षर करायचे लोक. मग संगणक नाही आहेत, संगणकाच्या किमती एवढ्या पुढे झालेल्या आहेत, टीचर्स नाही आहेत, कोण शिकवेल? तर आम्ही ठरवलं की नाही, आपण असं करूया की संगणक स्वतः शिकवेल. संगणक कसा वापरायला, मला कसं वापरायचं हे शिकवेल, आणि त्याची आम्ही प्रणाली सुरू केली. तो फक्त तुम्हाला तो ऑन करता आला पाहिजे. तो ऑन केला आणि तो लावून दिला की तो संगणकच तुम्हाला शिकवायला की आता असं कर, तू आता असं कर, तर ही कीबोर्डचा ही की वापर, हे असं कर, तसं कर, ही असं उघड, ही विंडोज उघड, किंवा अशा प्रकारचं तो संगणकच पूर्णपणे शिकवायला लागेल. लेसन, त्याचे धडे, आणि काही दिवसात 90 दिवसात तुम्हाला रोजचा 1 तास जर दिला तर दोन प्रयोग आम्ही केले. एक प्रयोग असा होता की संगणकातून साक्षरता, आणि दुसरा होता संगणक साक्षरता. संगणकातून साक्षरताचा जो प्रकल्प आम्ही तयार केला होता तो इतका विलक्षण होता. त्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे होरी साहेब, जे भीष्म पितामह म्हणून म्हणतो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो प्रयोग झाला. त्यामध्ये काय होतं की तुम्हाला फक्त संगणक जर ऑन केला, आणि मला फक्त माझी भाषा कळली पाहिजे, पण मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, आणि तो संगणक शिकवायला लागेल की म्हणजे आई वगैरे असं करून ते शिकवायला लागेल. असे इमेजेस संगणक दाखवत राहील आणि असा आवाज येत राहील, आणि त्यातून पूर्ण बाराखडी किंवा शब्द कशी रचना कशी असेल मला समजायला लागेल. आम्ही काय पाहिलं, एक आश्चर्यकारक गोष्ट अशी पाहिली की जर 1च तास पर्टिक्युलरली ज्या स्त्रिया येत होते, कामावरच्या असतील किंवा शेतीवरच्या असतील, त्या संध्याकाळी यायच्या, आणि त्यांना आम्ही तो क्लास, तो संगणक त्याच्यासमोर दाखवायचं, संगणक सुरू करायचो, आणि एक टीचर असायची हेल्प करायला, कोऑर्डिनेट करायला, आणि ते रोज नवीन नवीन शब्द, नवीन रचना समजायला लागल्या, चित्रांच्याद्वारे, ॲनिमेशनच्याद्वारे, याच्याद्वारे. काय पाहिलं आम्ही की 90 दिवसांमध्ये, थोडक्यात सांगायचं म्हणजे, ती बाई जिला काहीही वाचता येत नाही, कारा अक्षर भैस बराबर, म्हणजे काही समजतच नाही, कोणती पाटी सुद्धा वाचता येत नाही, रेल्वे स्टेशनमध्ये गेल्यानंतर ती कोणती रेल्वे आहे, कोणते टाइम टेबल आहे, काही समजत नाही, ती बाई 90 दिवसानंतर 90 तासाचा अभ्यासक्रम ती पूर्णपणे वृत्तपत्र, सकाळसारखं, लोकमत सारखं वृत्तपत्र वाचायला लागली. ही मोठी किमया, आम्ही सुपर कम्प्युटर तयार केला हे तर होतोच, पण ही मोठी किमया मला वाटली की जिला काहीच वाचता येत नाही ती 90 दिवसात वाचायला लागली, 90 तासामध्ये. तर किती प्रभावी आहे संगणक हे मला त्यावेळेस माहीत होतं, पण मला कळलं की हे शक्य आहे, आणि अनेक लोक साक्षर करायला सुरुवात आम्ही केली. सर्व शिक्षा अभियान आहे, साक्षरता अभियान आहे, त्यामध्ये हा प्रकल्प अनेक राज्यामध्ये केला गेला. मग आमच्यासमोर दुसरं आव्हान होतं की आपल्या भारताला जर आपल्याला संगणक साक्षर करायचं असेल तर त्याचा अभ्यासक्रम तयार करायचा, त्याची प्रणाली तयार करायची, ती अभिनव असली पाहिजे. आणि आज ज्या लॅबोरेटरीमध्ये आता मी बसलो आहे तिथेच आम्ही तो प्रयोग आम्ही केला. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनच्या द्वारे एक आम्ही संकल्पना महाराष्ट्र सरकारसमोर मांडली होती की आपण महाराष्ट्राला देशातलं सर्वात जास्त संगणक साक्षर राज्य करूया, आणि एक असा प्रकल्प आम्ही उभा केला, त्याचा कोर्स तयार केला गेला, आणि तो राबवण्यात आला महाराष्ट्रामध्ये अनेक सेंटर्समध्ये, कारण की संगणक घरी घरी नव्हते, म्हणून सेंटर्सच्या द्वारे तो आम्ही राबवला. त्यातून अनेक उद्योजक आम्ही तयार केले,
5,000 सेंटर्स झाले, त्यातून अनेक उद्योजक तयार करायला लागले, त्यांना आम्ही पहिल्यांदा शिकवलं, मग ते शिकवायला लागले सेंटर्समध्ये येऊन. आज पाहता 10 वर्षामध्ये, मागच्या 9 वर्षामध्ये 90 लाख लक्ष लोक आपण महाराष्ट्रामध्ये संगणक साक्षर करू शकलो. त्यामध्ये सरकारच्या पॉलिसीचा उपयोग केला गेला, पण सरकारपासून एकही पैसा घेतला गेला नाही. अनेक उद्योजक तयार केले गेले. आज आता माझा प्रयत्न असा आहे की हे झालं, हे अभियान, हे मिशन, हे जगामध्ये हा सर्वात मोठा एक्सपेरिमेंट होता, जगामधला हा सर्वात मोठा प्रयोग होता की 90 लाख लोक कोणतीही सरकारी विशेष मदत न घेता, पॉलिसीशिवाय आपण 90 लाख साक्षर करू शकलो. त्यातून अनेक उद्योजक तयार झाले, अनेक लोक अनेक क्षेत्रामध्ये काम करायला लागले. आता जे आव्हान मी समोर ठेवलं होतं की संगणकाचा उपयोग आपल्या प्राथमिक शाळेमध्ये कसा करता येईल, प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये कसा करता येईल. मग संगणक सरकारने दिले, शाळेमध्ये यायला लागले, संगणकाच्या किमती कमी झाल्या, इंटरनेट यायला लागलो हळूहळू. आणि मग पूर्ण आम्ही असा अभ्यासक्रम, जे शालेय अभ्यासक्रम होते, ते CBSE असतील किंवा स्टेट बोर्डचे असतील, ते सर्व अभ्यासक्रम आम्ही संगणकात टाकले. आणि संगणकाच्या द्वारे पूरक म्हणून, शिक्षक तर असतीलच, शाळेचं जे अध्ययन चालतं, अध्यापन चालतं, त्याला पूरक म्हणून आम्ही हे इंटरनेटद्वारा, आपल्या संगणकाच्या द्वारे ते शिक्षण द्यायला लागलो. मग काय, चांगले चांगले लेसन्स, त्या चांगले चांगले टीचर्स संगणकाच्या द्वारे शिकवायला लागले. त्यातली उदाहरणं, इतिहास असेल, भूगोल असेल, ती परिस्थिती, त्याचे पूर्ण गणित असेल, कसे लेसन्स तयार करायचे, कसे, जिथे लॅबॉरेटरीज नाही आहेत, संगणकच एक लॅबॉरेटरी तुमच्यासमोर उभी करेल, ते केमिस्ट्रीचा प्रयोग असेल, फिजिक्सचे प्रयोग असतील, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे एका चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण शाळेसाठी पूरक म्हणून तयार व्हायला लागलो. आणि त्याचं आम्ही आता प्रसार अनेक शाळेमध्ये करतोय, छोट्या छोट्या शाळेमध्ये. एक नवीन जे क्रांती घडते आहे ते म्हणजे ही iPad, ह्या प्रकारची पॅड. कारण की अनेक लोकांना संगणक चालवता येत नाही, ते विषय घाबरतात, आणि त्याच्यामध्ये आणि टीचर्स घाबरतात म्हणून शाळेमध्ये संगणक वापरले जात नाहीत. तर म्हणजे या पॅडमध्ये कसं आहे की जसा फोन आहे, हा जो फोन आहे आणि हा पॅड आहे समजा, तर नुसतं टच करून आपण तो कोणीही वापरू शकतो. मग टीचर्स वापरू शकतील. पण प्रश्न असा होता की याची किंमत फार मोठी जास्त असते, हे तयार झाली. मग आम्ही भारत सरकारसमोर एक प्रयत्न मांडला, एक प्रयोग मांडला, की एक प्रकल्प मांडला की याची किंमत आपण कमी करूया आणि तो सर्व शाळांना आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करूया, सर्व टीचर्सला उपलब्ध करूया. तर जेव्हा प्रश्न विचारला गेला की याची किंमत केवढी असू शकेल, कमीत कमी किंमत केवढी असू शकेल, तेव्हा उत्तर देण्यात आलं. आम्ही जेव्हा त्याचं गणित केलं होतं, मांडताना त्याचा आराखडा रचला होता, अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, त्याच्या किंमत किती असेल, तर ती किंमत काढली होती फक्त 2,500 रुपये. म्हणजे ह्या किमतीमध्ये, साध्या टेलिफोन मोबाईलच्या किमतीमध्ये पूर्ण असा कम्प्युटर त्याला उपलब्ध होईल. आणि त्यामध्ये मराठीमध्ये, त्याआधी आम्ही CDACला असताना महासंगणक जेव्हा तयार होतो तेव्हा मराठी भाषा संगणकावर आणली होती. मराठी म्हणजे भारतीय सर्व भाषा आणल्या होत्या. तर संगणकाचा वापर भारतीय भाषेमध्ये अशा प्रकारच्या टॅबलेट्समध्ये, ज्या कोणीही वापरू शकतो, टीचर्स वापरू शकतात, विद्यार्थी वापरू शकतात, छोटे छोटे विद्यार्थी सुद्धा वापरू शकतात, त्यातून ते शिक्षण प्राप्त होणार. आज ती किंमत, भारत सरकारचं जो मिशन मांडलेलं आहे त्याची किंमत विद्यार्थ्यांना आपल्याला 1125 रुपयामध्ये उपलब्ध करणार आहे, फक्त 1125 रुपयामध्ये. एखादी बर्थडे पार्टी करतात लोक, काय करतात, कुठे जातात, सिनेमा पाहतात किंवा काही करतात, त्यापेक्षा त्या पॉकेट मनीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते उपलब्ध होणार आहेत, सर्व शाळेंना उपलब्ध होणार आहे. मला ही मोठी क्रांती वाटते. लोक आता दप्तर घेऊन जाणार नाहीत, मुलं असं मोठं दप्तर घेऊन जाणार नाहीत, तर सर्व पुस्तकं तुमचे ई-बुकच्या रूपात इथेच असतील, इथेच तुमची लॅबॉरेटरी असेल, इथेच तुमचे एक्सपेरिमेंट असतील, इथेच तुमचे टीचर सुद्धा असतील, तो टीचर तुमच्याशी बोलायला लागेल, इथेच तुमची परीक्षा सुद्धा होणार आहे. तर अशा प्रकारचं हे एक नवीन काय म्हणतात त्याला, एक नवीन क्रांती होत आहे. आणि ह्या क्रांतीला आपण आता तयार झालं पाहिजे. आणि ह्याचे एक्सपेरिमेंट जगामध्येच आता, अमेरिकेला आहे का नाही, अमेरिके शाळेमध्ये हे प्रयोग होत आहेत, त्याचबरोबर भारतातही होऊ शकतात. असं नाही आता अमेरिकेने केलं म्हणून आपण करायचं, आपण तसा प्रयत्न करायचा, तर ते प्रयोग आपण आपल्या शाळेमध्ये करू शकतो. आणि ही क्रांती आपल्याला आली.
ही आहे खरी एका नवीन प्रकारची तंत्रज्ञानाच्या द्वारा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या द्वारा, संगणकाच्या द्वारा एक नवीन क्रांती होऊ घातली आहे. आणि हे आपल्याला समजायला मुलांना, आणि त्यासाठी आपण सज्ज राहायला हवं. त्यासाठी आपण मिशन तयार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्यातून मला वाटतं पूर्ण भारत साक्षर होऊ शकेल आणि आपलं शालेय शिक्षणामध्ये जी गुणवत्ता आपल्याला पाहिजे ती सुद्धा येऊ शकेल आणि भारतीय चांगले आपण आपल्या देशामध्ये चांगले विद्यार्थी घडू शकू असं मला वाटतं. नमस्कार.